आई येतो. आई आई अंग केवढं तापलंय अगं तुझं. शारदाताई, शारदाताई लवकर ये. काय ग, कशाला उठवतीस आईला? आराम करू दे. ताप भरलाय तिच्या अंगात. आई आई अगं काय झालं? काय नाही, अंगात थोडी कणकणी भरली आहे. मी अजून सांगतोय, गौरीताईला सांगून टाकूया सगळं. ताई ऐक माझं, खरंच सांगूया गौरीताईला. काय सांगूया? गौरी, एक महत्वाचं सांगायचंय. अगं मग सांग की, काय झालंय? ते आईला दवाखान्यात घेऊन जावं लागेल. ताप भरलाय. आई चल दवाखान्यात जाऊया. मी रिक्षा बघते. आवरा लवकर. मिनी जा, रिक्षा मिळाली नाही तर शंकरला कॉल करायला सांग. हा जा 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 जा. आई ऐक माझं, आपण सगळं सांगूयात गौरीला. ती गेली आता शारदा. काल तुम्हाला म्हणली होती जाऊ नका म्हणून. तुझं ऐकलं असतं तर आज सिंदुराणीच्या जाळ्यात अडकली नसते मी. आता सगळं महादेवावर सोड. मीने कानच बुडवू नको. हा शारदा, कानावळीकडे लक्ष दे. भागा सांभाळून घे. डॉक्टर इथे हळू. सांगू. देवी, ही कसली परीक्षा बघतेस तू माझ्या आईची? लेकीच्या लग्नासाठी जुरणाऱ्या आईची तुला जरा बी कलव येत नाही का ग? माझ्या लेकी माझ्या लग्नासाठी तिचा सगळा दाव पणाला लावलाय तिनं. तू का जन्माला घातलेस मला?